महायुतीचं 80% जागा वाटप पूर्ण झालं असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। भाजप विधानसभेला 150+ जागा लढण्याची शक्यता वर्तवली जाते। उर्वरित 20% जागांचा निर्णय अमित शहांच्या दरबारी होणार असल्याची माहिती आहे। अजितदादांचा विधानसभेला महायुतीला फायदा होणार असल्याचा सर्वे सुद्धा समोर आला असल्याची चर्चा आहे। 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदी सूत्रांची जी आहे ते या ठिकाणी माहिती समोर येते, ज्यामध्ये जे महायुतीच्या 80% जागा वाटपाबद्दल जवळपास निर्णय झाल्याची जी आहे ती सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर विधानसभा निवडणुका कधी होणार तर ते 10 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुका जी आहे ते होण्याची शक्यता आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये जे आहे ते अजितदादांचा फटका बसल्याचा जे आहे ते भाजपच्या अंतर्गत कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं होतं। मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्यांकडून जी आहे ती माहिती मिळाली आहे की विधानसभा निवडणुकी मध्ये अजितदादांचं जे आहे ते फायदा जो आहे तो भाजपला आणि महायुतीला होणार आहे। आणि सोबतच भाजपने गेल्या निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा लढवल्या होत्या त्याच्या आसपासच यावेळेस देखील जागा जी आहे ते लढवण्याची शक्यता यावेळेस आहे। जवळपास 150+ आसपास जे आहे ते जागा भाजप यावेळेस महायुतीकडून लढवणार आहे। त्यामुळे एकूणच जे आहे ते जवळपास 80% जागा वाटपासंदर्भातला जो आहे तो या ठिकाणी निर्णय जो आहे तो जवळपास झालेला आहे। मात्र आता एकूणच जे आहे ते या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने विरोधकांचा जो काही निरेटिव्ह सेट केला जातो, जो काही आरोप प्रत्यारोप होतो आणि त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं याबद्दल देखील जे आहे ते निरेटिव्ह जो आहे तो सेट केला जाणार आहे। आगामी 8 ते 10 दिवसामध्ये या संदर्भात निरेटिव्ह सेट केला जाणार आहे। आणि सोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी कुठेतरी उमेदवारी घोषित झाल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो महायुतीला भाजपला बसला होता। मात्र यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे तो अगोदरच उमेदवार घोषित केला जाणार आहे आणि त्याला पुरेपूर मतदारसंघामध्ये लोकांसोबत चर्चा करण्यासाठी आणि निवडणुकीची बांधणी करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळावा यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये तशा पद्धतीने उमेदवारी दिली जाणार आहे। तर निवडणुकीच्या पूर्वी जे आहे ते उमेदवार घोषित केला जाईल अशी जी आहे ती सूत्रांची माहिती मिळते आहे। निश्चित ज्ञानेश्वर, त्यामुळे दरवेळीप्रमाणे याही वेळी भाजप महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरण्याची शक्यता तुर्तास वर्तवली जाते। पाहूया आता आगामी काळात काय नेमक्या घडामोडी घडतात। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।